मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आगासन 40+ आणि सागाव 40+. दोन्ही कॅप्टनने रिपोर्टिंग करा. आगासन 40+ आणि सागाव 40+ या पुढची लढत. त्यानंतर भाल विरुद्ध मंगेश 11 वाडेकर 40+. ऑलरेडी संदर्भ संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. संदर्भ संघ सुपर 8 मध्ये 40+ मधनं क्वालिफाय झालाय. एक सामना रेग्युलर मधनं पिसिवली संघाने जिंकलाय. साहिल पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली. साहिल भोईरने फिल्डिंग चांगली केली. संजयने चांगली साथ दिली. सामन्याला सुरुवात होते बरोबर 9:40. फास्ट क्रिकेट खेळायचे. 20 मिनिटात एक इनिंग कंप्लीट करायची. पहिले 4 षटकं लक्षात घ्या. जयदेव जोशी येतात पहिलं षटक घेऊन स्ट्राईक एंडला. तकदीर पाटीलला तुम्ही पाहता 9 सेकंडला. राज पाटील नागझरीच्या स्पर्धेत पहिली बाईक ज्या खेळाडूला मिळाली होती सीझनला सुरुवातीलाच. पहिलाच बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग तिथे झाली आहे. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. टॉस जिंकून आपण पाहिलं तर जुनं डोंबिवली संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. रेग्युलरसाठी तेच नियम असतील लक्षात घ्या जे असोसिएशनचे आहेत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे तेच नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत. यानंतर 40+ ची मॅच असेल. आगासन 40+ आणि सागाव 40+. दोन्ही कॅप्टनने रिपोर्टिंग करा. ऑफस्टम्पच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. अवंतर धाबेने खातं उघडलं तर ते स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती 11 जय गावदेवी शिवडून बी संघाचं. तकदीरला तुम्ही स्ट्राईक एंडला पाहतायत. एक धावपळ होते आपल्या पाहायला. मच्छिंद्र शेठ पाटील आला असेल तर या आपलं हार्दिक स्वागत. ऑनलाईन सामना पाहत असेल मच्छिंद्र शेठ पाटील यांचं हार्दिक स्वागत. मनस्वी एंटरप्राइजेसचे सर्व इथे चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक वेगाने धावत होते. ज्ञानेश्वर मिडॉपन प्रयत्न चांगले केले होते मात्र 2 धावा इथे मिळतील. 2 धावाने खातं उघडलं तर ते तकदीरचं. धावसंख्या 3 वरती आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त रतन शेठ पाटील स्मृती चषक ही स्पर्धा भरपूर चर्चेत राहिली शिडूनच्या आझाद मैदानामध्ये. प्रचंड मेहनत मच्छिंद्र शेठ पाटील साहेब त्या स्पर्धेचे शिल्पकार होते आणि संपूर्ण जयगाव देवी शिडून बी संघ तुम्हाला पाहायला मिळाला. मनस्वी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून एक स्वीट बॉक्स सुद्धा देण्यात आला मॅन ऑफ द मॅच साठी. टप्प्याचा बॉल होता. तकदीरने हा बॉल पाठवून दिलाय मिड विकेटच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. मुलाचं सुद्धा ते आपण बघतोय. सचिनजी गायकर, निलेश शेठ जयस्वाल, तकदीर शेठ काळन, संतोष दीक्षित, रवी म्हात्रे, लालचंद्र भोईर, सदाशिव पाटील, श्रीकांत डोळे आपण बघतोय. सुनील मोहिते. धावसंख्या 8. प्रत्येक मॅचला सुरेश सोनी, पुष्पदीप ज्वेलर्स यांच्याकडनं चांदीची एक प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. आमचे मित्र गणेश सुद्धा आले दुंबारलीचे. त्यांचं हार्दिक स्वागत. भरपूर दिवसांनी भेट झाली. जयदेव गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. राज पाटीलच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. रतन भाऊ पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा एक सामना जिंकला होता पिसिवली संघाने. कोमल हिरवळे भरपूर सपोर्ट केला त्यांनी मागच्या मॅच मध्ये. आमचे नाना असतील सुनील भोईर. मिडो आपला क्षेत्ररक्षक जेल ड्रॉप. सोप्पा कॅच सोडलाय यशने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मेन एंट्रीची इथे कोणी गाड्या पार्क करू नका प्लीज. 2 व्हीलर असतील.
आता काहीच क्षणातच आपले कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार राजेशजी मोरे साहेबांचे ते आगमन होणार. त्यामुळे गाड्या रिमूव्ह करा जरा. टू व्हीलर ज्या असतील. किशोर थोड्या सूचना करा. तिथे टू व्हीलर ज्यांनी लावले त्यांना सांगा त्या रिमूव्ह करायच्या. थोड्याच वेळात आमदार साहेबांचं आगमन होणार आहे. पहिल्या षटकात 12 धावा आल्या. चला मॅच सुरू करा. पहिल्या षटकात 4 मिनिटं 15 सेकंद गेलेले आहेत. त्यामुळे घाई करायची. यानंतर आकाशन 40+ कॅप्टन किशोर ऑलरेडी आलेले आहेत. चला सागा 40+ आपण रिपोर्टिंग करा. पंच इशारा करतायत. नाही मंगेश शिलेवन वाडेकर संघ सुद्धा इथे दाखल झालाय. त्यांना भाल 40+ संघावर मॅच खेळायची. नाही 40+ खेळाडूंना माहिती आहे वेळ सामने खेळणं गरजेचं आहे. आयोजकांना सहकार्य करणं गरजेचं आहे. अध्यक्ष चषकमध्ये सुद्धा अशोक आपण पाहिलं जवळजवळ रोजच्या रोज 12-13 सामने आपण कव्हर करायचो. ज्ञानेश्वरचा पहिलाच बॉल फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. त्यांच्या मागे तुषार पाटीलला तुम्ही पाहतायत. अध्यक्ष चषकमध्ये अर्धशतक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळालं होतं. मागच्या वर्षी अध्यक्ष चषकाचा चॅम्पियन संघ होता जुने डोंबिवली. यावर्षी नवीन चॅम्पियन तुम्हाला पाहायला मिळाला जयवंतमान मोठी देसाई. वडोदीबी संघाला पराभूत केलं. रनआउटची संधी. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. रतन मानेरकर सरांना तुम्ही बघू शकाल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. काही क्षणातच कल्याण ग्रामीणचे आपले सर्वांचे लाडके आमदार राजेशजी मोरे साहेबांचं इथे आगमन होणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या भागाचे इथे फलंदाज रनआउट. राजला माघारी परतावं लागेल. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. 12 वरती पहिला धक्का लागत असताना रनआउटच्या स्वरूपात. झारखंड कुठे असेल तरी यायचं लवकर. बारा वरती पहिला धक्का लागलाय. रनआउटच्या स्वरूपात राजला माघारी परतावं लागले. कारण राज पाटील या टीमचा एक चांगला फलंदाज मात्र तकदीर आणि त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन झालं नाहीये. रनआउटच्या स्वरूपात तो बाद झालाय. गणेश पाटील सुद्धा येत आहेत. भरपूर वर्ष वाडेकर संघाची सेवा त्यांनी केली. रेग्युलर क्रिकेट. आता सध्या 40+ अध्यक्ष चषकाचा रनरअप संघ होता. नागावच्या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचा मानकरी होता. निलेश कापसे ज्याला FZ यामा बाईक मिळाली अध्यक्ष चषकमध्ये आणि खूप चांगलं वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या मातोश्री नेहमी विचारायच्या की एखादी बाईक तुम्ही जिंकावी मात्र आणि 40+ मध्ये आल्यानंतर बाईक जिंकली मात्र. फलंदाज आशिष आल्या पावली माघारी परततोय. ज्ञानेश्वरच्या खात्यामध्ये पहिली विकेट. दुसरा धक्का लागलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धावा आल्या. त्या या ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीयेत. बारा धावांवरती 2 गडी बाजल्याने नवीन बॅटर आता मयुरेश पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. डावखरे आताचे बॅटर आहेत. आता मात्र गोलंदाज ज्ञानेश्वर. हा चेंडू कव्हरच्या दिशेने पाठवून दिलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. मयुरेशच्या बॅट मधून आलाय चौकार आणि 9वा फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये चौकाराने खातं उघडलंय. शेडून बी संघाला ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. मयुरेशलाही माहिती हा वेगवान बॉल होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. ज्ञानेश्वरचा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळतो चौकार लागल्यानंतर. एस्टॅच्या मागे तुषार पाटील तुम्ही पाहतायत मास्टर माइंड खेळाडू आहेत. सूरज जोशी आला असेल तर या जोडी डोंबिवलीचे आपलं हार्दिक स्वागत.
या संघाचे खंदेश समर्थक पॉइंटच्या वरून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळालेत. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होईल. 2 षटकाचा खेळ संपलाय. शेड्यूल बी संघ 18 वरती 2 अशी परिस्थिती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडूचा जुनी खेळ शिल्लक. यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आकाशन 40+ विरुद्ध सागाव 40+. अठरा धावा झाले. चला फास्ट खेळा जुनी डोंबिवली. दोन मिनिटं मॅच थांबवायची. यस त्याचबरोबर याच मैदानावरती काही दिवसांअगोदर जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेचे लाडके आयोजक सुखदेवजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर लालचंद्रजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. नक्कीच जबरदस्त व्यक्तिमत्व. लालचंद्रदा पाटील यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. सातत्याने 5 रात्र आपण पाहिलं स्पर्धेवरती त्यांचा अचूक लक्ष तुम्हाला पाहायला मिळालं. चालू सामना असलेला आपण पाहतोय. साहेबांच्या माहितीसाठी आपण पाहतोय शेड्यूल बी विरुद्ध जुनी डोंबिवली अशी मॅच सुरू आहे. राजेजी मोरे साहेबांच्या माहितीसाठी आपण पाहतोय बंडूजी पाटील साहेबांचे आगमन झाले. आजगावचे त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे. भरपूर संख्येने मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. अठरावरती 2 विकेट गेलेत. तिसऱ्या षटकाला आता आपण सुरुवात करणार आहोत. गोलंदाज जयदेव जोशी येत आहेत. या टीमचे चांगले गोलंदाज आहेत. जयदेवला तुम्ही बघू शकाल तिसऱ्या ओव्हरमध्ये. फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक सिंगल मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. ते 19 वरती 2 अशी परिस्थिती या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मयुरेश 6 वरती नाबाद आहेत. तकदीरला तुम्ही बाद आहेत. इथे मात्र पंचांना हिट केलंय. नक्कीच एकच धाव मिळेल.
एक सामना पिसवली रेग्युलर संघाने सामना जिंकलेला आहे. रेग्युलरचा दुसरा सामना सुरू यानंतर अगासन 40+ आणि सागाव 40+ मध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि चेंडूला सीमारेषेच्या पाठू दिलाय. 6 धावांसाठी आपण पाहतोय षटकार. षटकार आलाय बघा. साहेबांच्या मुखातून नक्कीच आवाज आला होता षटकार. व्हाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट साठी आपण बघतोय. आता चेक केलं जाईल एक्झॅक्टली काय घडलंय. बॉल कुठे पिचिंग झालाय. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. बघायचं चेक केलं जाईल. आपण पाहतोय श्री बालाजी मित्र मंडळ मानपाडा आयोजित जय पिंपळा देवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपळा देवी चषक 2025. आणि आता चेक केलं जातं की एक्झिट हा बॉल वाईड आहे की नाही हे चेक केलं जाईल. ओमसा MTC लाईव्ह रतन मानेरकर पालेगाव आमचे तिसरे पंच आहेत. आणि ते आता याचा टीव्ही अंपायर आम्हाला सांगतील हा वाईट बॉल आहे का फेअर डिलिव्हरी. आमचे मित्र आकाश पाटील सुद्धा आलेत वडवलीचे. त्यांचे हार्दिक स्वागत. आकाश या स्वागत आहे. वाईट बॉल आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावला. ॲक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट अप ओव्हर द विकेट. नक्कीच योग्य डिसिजन आहे. वाईट बॉल आहे. सत्तावीस धावा धापलकोते आपल्या पाहायला मिळतात. हा चेंडू लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून घेतात. आउटफील्ड फास्ट आहे. एक धाव पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे धावून घेतल्यात. मात्र एक शॉर्ट रन आहे. शॉर्ट रन साठी रिव्ह्यू नाही लक्षात घ्या. फक्त रनआउट बिमर आणि वाईट 3 गोष्टींसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. एकच रिव्ह्यू तुमच्याकडे असेल एका इनिंगला. 28 धावा आपल्याला धापलकोते पाहायला मिळत आहेत. धावा तुम्ही बघू शकाल. जुनी डोंबिवली विरुद्ध शिवडून बी अशी मॅच सुरू आहे. पहिली इनिंग सुरू आहे सध्या. पुढचा बॉल जयदेव. बॅटची एज एस्टॅनच्या मागे तुषार पाटील एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का मैदानामध्ये लागत असताना शिवडून बी संघाला.
शिंदे साहेबांचं खूप जवळचं व्यक्तिमत्व आणि सलग 6 वेळा आपण दत्तनगरमध्ये आपण त्यांना नगरसेवक म्हणून विराजमान पाहिलं. त्यानंतर आता डायरेक्ट आमदार. तीन षटकांचा खेळ संपला. 28-3 अशी परिस्थिती या मॅच मध्ये आपण पाहतोय. राजेश मोरे साहेब नक्कीच क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतं. अध्यक्ष चषकमध्ये सुद्धा त्यांच्याच उपस्थितीमध्ये एष्ट्यांचं पूजन करण्यात आलं होतं. अर्जुनभाई पाटील यांची जी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली, याच मैदानामध्ये उंबारची स्पर्धा आपण पाहिली तेव्हाही त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्यांच्याच उपस्थितीमध्ये एष्ट्यांचं पूजन करण्यात आलं होतं आणि आजही त्यांच्याच उपस्थितीमध्ये थोडंसं शेड्यूल बिझी असतो नेहमीच राजेशजी मोरे साहेबांचं, त्यामुळे ते थोडंसं वेळ देऊ शकले नाही. मात्र आता त्यांची उपस्थिती नक्कीच राहिलेली आहे. आकाश पाडी सुद्धा सामना पाहत आहेत. स्कायरा 11चे पुरस्कर्ते. स्कायरा 11चे पुरस्कर्ते आपण बघतोय आकाश पाटील शिरडून यांच्याकडनं 3 बॉल 3 षटकार मारले. शिरडून संघाच्या कोणत्याही फलंदाने तर 3000 रुपयाचं कॅश प्राइस दिलं जाईल. सुवर्ण संधी असेल. शिरडून बी संघाच्या फलंदाज स्कायरा 11चे पुरस्कर्ते आकाशदादा पाटील यांच्याकडनं 3 सलग षटकांसाठी 3000 रुपये. 3 षटकात 28 धावा झाल्या. त्यानंतर आगासन 40+ आणि सागाव 40+ मध्ये मॅच होईल. त्यानंतर भाल 40+ आणि वाडेकर 40+ अशा मॅचेस होतील. लक्षात घ्या. रेग्युलरमध्ये पिसिवली संघाने एक सामना जिंकलाय. चला थोडंसं फास्ट घ्या. रेग्युलरच्या मॅचेस जेव्हा जेव्हा होतात नक्की थोडासा वेळ जास्त जातो. बऱ्याच वेळा आम्ही हे चित्र पाहिलेले, त्यावेळी घाई करा. कारण अध्यक्ष चषकमध्ये अशोक आपण हे चित्र पाहिलं. रेग्युलरच्या मॅचेस फास्ट व्हायच्या, त्यानंतर 3 ज्या मॅचेस असायच्या रेग्युलरच्या त्यामुळे थोडासा वेळ जायचा. नागरिकांसाठी नेहमीच अग्रेसिव्ह असणारे व्यक्तिमत्व आपण पाहतो राजेशजी मोरे साहेब, आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार. 6 वेळा नगरसेवक. दत्तनगर मध्ये जर तुम्ही गेला तर नेहमीच साहेबांची चर्चा असते डोंबिवलीमध्ये आणि खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून तुम्हाला नेहमीच पाहायला मिळाले. आणि आता मात्र कल्याण ग्रामीणची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती. नक्कीच एक आमदार म्हणून सातत्याने प्रत्येक कार्यक्रमामध्ये क्रिकेटचा स्पर्धा असो, लग्नसराई असो, नक्कीच साहेब वेळात वेळ काढून त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात. त्यामध्ये खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 4थं षटक घेऊन येतात गोलंदाज प्रणय पाटील. ज्या प्रणय पाटीलने मॅच टर्न केली होती अध्यक्ष चषकमध्ये, तोच प्रणय पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. 4थ्या ओव्हरमध्ये जुनी डोंबिवली विरुद्ध शिरडून बी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. नंतर 40+ ची मॅच आकाशन 40+ विरुद्ध सागाव. थोडेसे शफल झाले. फटका बनवलाय. फाईन लेगच्या वरून चेंडूला पाठवून दिलाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय पिंपला देवी चौकार. टायमिंग झालंय आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. मयुरेशच्या बॅट मधून आलाय सिक्सर. आकाश पाटील शिरडून यांच्याकडनं स्कायरा 11च्या नावाने आपण मध्ये स्कायराच्या नावाने सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर शिरडून बी संघाला सुवर्ण संधी. 3000 रुपयाचं कॅश प्राइज. प्रणयचा बॉल थर्डमॅनला चांगली फिल्डिंग आहे.
एक धाव इथे मिळाले 22च्या स्वरूपात. 1 धावसंख्या पुढे सरकते ती 39 वरती 3. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 40+ जी मॅचेस रेग्युलरच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. डे नाईट फॉर्मॅट पहिली स्पर्धा पण सुरुवातीला पाहिली म्हात्रेपाडा येथे सुद्धा स्पर्धा पाहायला मिळाली. ती स्पर्धा जय पिंपलादेवी मानपाडा 40+ संघाने स्पर्धा जिंकली. 40+ मधनं चॅम्पियन संघ होता मानपाडा 40+. आणि त्यानंतर आपल्याला बऱ्याचशा डे नाईट 40+च्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र मानपाडा संघात सुद्धा तिथे चॅम्पियन संघ होता. यावर्षी मानपाडा चिकनगर मॅचेस सुद्धा बऱ्याच वेळा झाल्या. 4 ते 5 वेळा मी मॅचेस त्या पाहिल्या. तुम्ही कोणत्याही टीम बरोबर खेळणं हे गरजेचं असतं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती. क्रिकेट हा खेळ अनिश्चितांचा खेळ आहे. कोणत्याही टीमला पराभूत करू शकते. याच वर्षी नांदिवली 40+ संघ आपल्या असोसिएशनमध्ये दाखल झाला. तो संघ अध्यक्ष चषक अर्जुनभाई पाटील यांच्या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. त्यामुळे क्रिकेटमध्ये मोठं कोणी नाहीये. जो चांगला खेळतो तोच जिंकतो. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. तेजस मात्रेने हा बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 स्पीड तुम्ही बघू शकता. तेजस मात्र याच खेळासाठी जाणला जातो. अष्टपैलू खेळाडू आहे. सतीशदादा पाटील स्मृती चषक सुभाष पाटील यांची जी स्पर्धा पाहिली तिथे सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला होता. शेड्यूल 20 संघ 10 संघामध्ये आपण पाहिलं 40 संघ खेळत होते. आणि काय खेळ केला होता. स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती 11 जय गावदेवी शेड्यूल 20 संघ. बॉलिंग जबरदस्त झाली होती. तेजसने चांगला खेळ केला होता. 45 धावा झालेत. पुन्हा रिव्हर्स हाई बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेरच. 50 कंप्लीट आलाय. 6 तेजसच्या बॅटमधून. त्यामुळे तेजसकडे अशी संधी असेल येणाऱ्या बॉलमध्ये त्याला ज्यावेळी ते स्ट्राईक येईल आणि षटकार आला तर नक्कीच स्कायरा 11चे पुरस्कर्ते आपण पाहतोय आकाशजी पाटील यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. धन्यवाद. चला 4 षटकांसाठी बरोबर 19 मिनिटं आणि 15 सेकंद घेतलेत. त्यामुळे शेवटचं षटक सुद्धा तुम्हाला 4 मिनिटात टाकायचे लक्षात घ्या. 51 धावा झाल्यात. ज्यावेळी तेजसला स्ट्राईक आली आणि तेजसने षटकार मारला तर नक्कीच आकाश पाडे यांच्याकडे 3000 रुपयाचे कॅश प्राइज मिळेल. दत्ता मात्रे यांना तुम्ही बघू शकाल आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर उंबारची जी नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. याच मैदानामध्ये स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील या स्पर्धेचे शिल्पकार सुखदेवदादा पाटील आणि आपण पाहतो लालचंददादा पाटील यांना तुम्ही बघू शकाल आपल्या मुख्य व्यासपीठावरती. मंगेश दादांना बघू शकाल. अशोकजी ठाकूर साहेब तिथे उपस्थित आहेत. बालाजी मित्रमंडळाचे अध्यक्ष तुम्हाला पाहायला मिळत आहेत. संतोषजी वजे जेएम बॉईज यांच्याकडनं रोहित जोशीला विकेट हॅट्रिकला 1000 रुपये. रोहित गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल नो बॉल आणि त्याला पाठवून दिलाय मयुरेशने मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सुपर 6. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे. सागाव आणि त्याबरोबर आगासन 40+ फॉर्मॅटचा सामना असेल. टॉस साठी रिपोर्ट करा लवकर. सागाव आणि आगासन 40+ चे कॅप्टन. 58 धावा आपल्याला 58 धावा झाल्यात आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल. धावा झाले. शेवटचं षटक मार्गस्थ असताना पहिलाच बॉल नो बॉल होता. फ्रीटचा बॉल उंच गेलाय. झेलची शक्यता आहे मात्र फ्रीटचा बॉल आहे त्यामुळे फलंदाज बाद होणार नाहीये. हेच तर मी उल्लेख करतो की फ्रीट बॉल आहे. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 60 वरती आपल्याला पाहायला मिळते.
60 धावा धापलकोरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 60 धावा धापलकोरती आपण पाहतोय. मयुरेश 25 वरती पोहोचलाय. जबरदस्त बॅटिंग करत असताना मयुरेश या मॅच मध्ये. तेजस 12 वरती नाबाद आहे. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. 60 धावा झालेले आहेत. एक शॉर्ट रन होती मगाशी. बघा ज्या फलंदाजाने षटकार मारला होता त्याची विकेट सॅक्रिफाईस करावी लागली, कारण तेजस मात्रेकडे आत्मविश्वास दिसतोय, त्यामुळे त्याने विकेट सॅक्रिफाईस केली आणि फलंदाज मयुरेशची 25 धावांची खेळी ते समाप्त. आणि सागाव शेवटचा ऑफिशियल कॉल. दोन्ही संघांचे कॅप्टन मंचावरती येऊन थांबा. आगासन आणि सागावचे कॅप्टन. आगासनचे आलेले आहेत, सागावचे आलेले आहेत. धनंजय मात्रे. 60 वरती 4 नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. संचित पाटील आलेत. चला मॅच सुरू करा. एक मिनिट थांबायचंय पंच. रमेश सर. साठ डाव आहेत. सामना सुरू करायचे. रोहित गोलंदाजी मार्कवर. सलग 3 षटकारांची संधी होती, मात्र फलंदाज तेजसने विकेट मयुरेशची सॅक्रिफाईस केल्याने त्यानंतर आता तेजसलाही माघारी परतावं लागेल. 60 वरती 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. रतन स्मृती 11 शिडून बी संघाला. प्रयत्न करत असताना 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 60 वरती 5 विकेट गेलेत. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, फायदा घेऊ शकला नाहीये. ज्या रोहितने एकाच बॉलमध्ये 0 बॉलमध्ये 7 धावा दिल्या होत्या, त्याने आता पलटवार केलाय. 4 बॉलमध्ये 9 धावा देत असताना 1 विकेट त्यांनी तेजसची घेतली. हेच तर कमबॅक असतं क्रिकेटमध्ये. पहिला बॉल बीमर आला म्हणून काय झाला, त्यानंतर मी कमबॅक करेल. आणि कमबॅक करत असताना बघा संदीप शंकर पाटील यांचे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. पुढच्या मॅचमध्ये ते इन ॲक्शनमध्ये ॲडव्होकेट विनायक पाटील आपण आला असेल तर या, आपले हार्दिक स्वागत. आई चेंडू चांगला होता, चांगला कमबॅक केलाय. रोहितचं मी कौतुक करेल. पहिला बॉल बीमर आल्यानंतर त्यांनी जबरदस्त पलटवार केला. 1 सिंगल मिळाली. धावसंख्या 61. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तेजस आणि मयुरेश ज्यावेळी मैदानात होते त्यावेळी धावा येत होत्या, मात्र पुन्हा धावा थांबल्या आहेत असंच म्हणावं लागेल, कारण पलटवार तुम्हाला पाहायला मिळतोय. संदप 40+ संघाने 2 सामने जिंकले, जो सुपर 8 मध्ये श्यामदादा गायकर प्रतिष्ठान. चांगला बॉल होता, कमबॅक केलाय. ज्या बॉलरने पहिलाच बॉल बिमर टाकला होता, पहिल्याच 0 बॉलवरती 7 धावा आल्या होत्या, त्या गोलंदाने काय पलटवार केलाय बघा. तुषार पाटीलने त्याला आत्मविश्वास दिला आणि सांगितलं की तू चांगलं करू शकतो, आणि चांगलं केलंय त्यांनी नक्कीच. 61 वरती 5 गडी बाद. 62 धावांचा पाठलाग आता जुनी डोंबिवली संघाला करायचं. मात्र जाऊया आपण आता मुख्य व्यासपीठावरती. टॉसही आपण करणार आहोत. आगासन 40+ विरुद्ध सागाव, आणि त्यानंतर काही सन्मान. यस, दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. नुकतंच त्यांचं आगमन झालंय. कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार आदरणीय राजेशजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. मी साहेबांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. मॅच बिटवीन आगासन अँड सागाव 40+. दोन्ही कर्णधार माझ्या सोबत आहेत. आपण साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करूयात. दोन्ही संघांना शुभेच्छा. विद्यमान आमदार राजेशजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉल असेल आगासनच्या कॅप्टनचा. श्री बालाजी चषक असा कॉल आहे. श्री बालाजी आलेलं आहे, म्हणजे टॉस जिंकलाय तो. हा यस, बालाजी मित्रमंडळ टॉस जिंकलाय तो आगासनच्या कॅप्टनने. दोन्ही कर्णधारांचा आपण मंचावरती सन्मान करूया. श्री बालाजी मित्रमंडळ आणि त्याचबरोबर श्री पिंपळादेवी
चषकामध्ये आदरणीय आमदार राजेश मोरे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मी आदरणीय अनंताजी वजेस साहेब आणि संपूर्ण आमची टीम सर्वांच्या उपस्थितीत आदरणीय अनंताजी वजेस साहेब यांच्या शुभ हस्ते आपण आमदार राजेश मोरे साहेबांचा सन्मान करूयात. प्रामाणिक, संवेदनशील, इमानदार, आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आग्रही असणारे एक आदर्श नेते, 6 टर्म मध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आपलं पद भूषवलंय. फक्त भूषवलं नाही तर आपल्या कामगिरीने त्याचं नाव लौकिक आपण सर्वांनीच बघितलेलं आहे. आणि या टर्म मध्ये कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय नेता जनसामान्यांचा. आणि आज साहेबांची उपस्थिती या मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. श्री बालाजी मित्र मंडळ आणि जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा यांच्या वतीने साहेबांचा आपण विशेष सन्मान करत आहोत. त्यांनी केलेली सामाजिक क्षेत्रातली कामगिरी, राजकीय क्षेत्रामध्ये घेतलेली उत्तुंग भरारी श्री बालाजी आणि जय पिंपळादेवी यांच्या चरणी मी हीच प्रार्थना करेन की साहेबांच्या हस्तीच शुभ कार्य होत राहू. यानंतर आपण सन्मान करूयात साहेबांच्या शुभ उपस्थितीत बंडू शेठ पाटील देखील आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. बंडू शेठ पाटील यांचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी आदरणीय बंडू शेठ पाटील यांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. नेहमीच आमदार साहेबांच्या सोबत आपल्याला हे व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. ज्येष्ठ नेते बंडू शेठ पाटील यांचे आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मी दत्तादादा मात्रे मॅनेजमेंट टीम मधल्या मेंबर्सना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण बंडू शेठ पाटील यांचा सन्मान करावा. यानंतर आदरणीय गजानन शेठ व्यापारी देखील मंचावरती आपल्या उपस्थित आहेत. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा. आमदार साहेबांना देखील या मॅचचा आनंद घ्यायचा. प्लीज दोन्ही संघांना सूचना, मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा. आदरणीय गजानन शेठ व्यापारी यांचे आपण ठिकाणी सन्मान करतोय. आदरणीय गजानन शेठ व्यापारी यांचे आपण या ठिकाणी सन्मान करतोय. यानंतर गजानन शेठ व्यापारी यांचा सन्मान आपण करत आहोत अभिमन्यू दादा मात्रे यांच्या शुभ हस्ते. यानंतर आदरणीय बाळाशेठ शेलार देखील आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण या. बाळाशेठ शेलार, महेश दादा भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. आदरणीय बाळाशेठ शेलार, त्याचबरोबर आदरणीय सुनीलजी पवार साहेब आणि त्याचबरोबर लालचंद्र पाटील साहेब. सुनीलजी पवार आणि त्याचबरोबर लालचंद्रजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करतील. सुनीलजी पवार साहेब आणि लालचंद्र पाटील साहेब उंबारली, ज्यांच्याद्वारे आपल्याला या मैदानावरती एक मोठी स्पर्धा गेल्या काही दिवसांमध्येच पाहायला मिळाली, त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. वेळात वेळ काढून ही सर्व मंडळी आज आमदार साहेबांच्या सोबत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उंबारलीच्या मैदानावरती उपस्थित आहेत. श्री बालाजी मित्र मंडळ आणि जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा यांच्या वतीने मी पुन्हा एकदा सर्व अतिथींचं मनापासून सहर्ष स्वागत करेन. यानंतर आदरणीय लालचंद्र दादा पाटील उंबारली, याच मैदानावरती पहिली रजनी यंदाची आपल्याला ज्यांच्याद्वारे पाहायला मिळाली त्या स्पर्धेचे शिल्पकार, त्यांचे आपण सन्मान करत आहोत. आणि या सन्मानाबरोबरच आपण या मॅचच्या दिशेने
हॅलो चेक हॅलो 802 कॉम्बॉक्स थँक्यू. टार्गेट या मॅचचा आपण विचार केला तर बॅटिंग करत असताना 62 धावांचे आता गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ झिरडोंबिवली समोर. फुल लेंथ होता, ऑन साइडला टर्न करायचा होता, व्यवस्थित संपर्क नाही पण गॅप मध्ये बॉल आहे, डीप स्क्वेअर लेगला चेस मोठी आहे आणि बॉल निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. चौकार आलाय आणि या चौकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. 62 धावा. खरं तर स्लॉग हिटिंग आपल्याला पाहायला मिळाली जेव्हा पहिला डाव संपत होता, जिथे स्कायर 11 स्वर्गीय रतन स्मृती शिरडून संघाच्या फलंदाजाने आक्रमण केलं होतं. फुल लेंथ बॉल आहे, बॉलर्स बॅक मिड ऑनला फील्डर येत आहेत, एक धाव रोखू शकत नाही. सिंगल येते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचलेला आपण पाहतोय ती 9 या आकड्यावरती. ज्ञानेश्वर जोशी खेळतोय 8 वरती, तुषार खेळतात 1 वरती. ही जोडी जर टिकली, सेट झाली, पॉवर प्लेला ते कॅपिटलाइज करतात तर झिरडोंबिवली 62 चेस करू शकते. दुसऱ्या बाजूने शिरडूनला सुरुवातीला विकेट मिळवायचे आहेत. फुल लाईन बॉल आलाय हवेत, मिड ऑफला चेस केल्या बॉलने, प्रचंड वेग, आउटफील्ड फास्ट आणि बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर आलेला चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 ला नाबाद. संपूर्ण आमचं बालाजी मित्रमंडळ, जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा आणि त्यासोबत कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार, युवकांचं प्रेरणास्थान आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आग्रही असणारे एक आदर्श नेते राजश्री मोरे साहेब यांना तुम्ही पाहता. थँक्यू सो मच साहेब, आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय होती. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल बालाजी मित्रमंडळ आणि जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा यांच्या वतीने पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून शतशः तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरला सुरुवात तेजस आला. फुल लेंथ हवेत खेळला होता, कवचला फिल्डरने हात तर लावल्या बॉलला, स्टॉप तर केलेले. पहिली धाव पूर्ण झालेली आहे आणि या एका धावेने धावसंख्या पुढे चालली आहे 14 या आकड्यावरती. 62 चा चेस आहे. 23 बॉल मध्ये अजून 48 धावांची गरज आहे मॅच मध्ये. इंटरेस्टिंग असेल मॅच. तुषार पाटील टच मध्ये, जोशीने चांगली सुरुवात केलेली आहे आणि जर दोघेही खेळपट्टीवरती काही काळ जरी खेळतात तरी विजयाचं स्वप्न झिरडोंबिवली पाहू शकते. विकेट काढायच्या दुसऱ्या बाजूने पहिल्या षटकामध्ये विकेट मिळाली नाही तन्मय मात्रेला. तेजस सेकंड ओव्हर मध्ये फुल लेंथ फ्लिक करण्यात आला, बॉल चाललाय लॉंग ऑफ कडे. फिल्डर आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. सिंगल तर कंप्लीट झालेली आहे आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे जाईल. स्कोअर ऑन 15. 22 बॉल मध्ये 47 धावांची गरज आहे बॅटिंग करत असताना. झिरडोंबिवलीला तेजस ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेन, खराब बॉल, ऑलरेडी शफल झाला होता, कमी गतीने टाकलाय पूर्णपणे. इथे आता ती जागा दिली आणि त्यानंतरचा आलेला फटका जोशीच्या बॅटमधून चौकार.
टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 19. इनसाइड आउट, चांगला फटका, हेल्दी एज होती पण बॉल गॅप मध्ये चाललाय. पॉवर प्ले सुरू आणि कबा पॉइंटला जोशीच्या बॅटमधून आणखी एक जबरदस्त चौकार. बॉल मध्ये 17 वरती खेळतात ज्ञानेश्वर जोशी. तुषार 6 वरती, त्यांची टीम 23 वरती पोहोचले. पॉवर प्ले मधले अजूनही 2 बॉल बाकी आहेत. तेवीस धावा, लागोपाठ 2 चौकार आलेत. ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर आहे, लॉंग ऑनला फिल्डर आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये सध्या आपल्याला फिल्डर पाहायला मिळत आहेत. स्वीप करायचा होता, बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये फिल्डर मिसफील्ड झाली आहे. बॉल फार वेगाने चाललाय, मागे चाललाय, स्टॉप करण्यात अपयश आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा चौकार. चौकार 3 आलेत. यावेळेला लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, पण बॉल जास्त बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल वाईट आणि वाईटने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 28. 19 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. विकेट पडली नाही, धावसंख्येचा वेग आहे, म्हणजे दोन्ही गोष्ट आपण पाहतोय त्या झुडुंबुलीच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. विचार करावा लागेल, धावसंख्या रोखत असताना तुम्हाला विकेट काढाव्या लागतील. प्रयत्न जरूर तेजस आहे, पण 15 धावा 5 बॉल मध्ये खर्च झाल्यात. वन्स अगेन डाऊन द लेग, खराब लाईन. 17वा वाईट या स्पर्धेमधला. 29 वरती सध्या तरी धावफलक झुडुंबुलीचं. बॉल बाकी असताना अजूनही 19 आणि 19 बॉल मध्ये धावा पाहिजे 33. ओव्हर द विकेट. पूल करायचा होता, मात्र इथे आता कमी गतीने टाकलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. ओव्हरऑल 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 29 धावा धावफलकावरती. बॉल बाकी आहेत 18. 33 धावांची गरज. 18 बॉल 33 धावांची गरज. एकोणतीस धावा. समोर लॉफ करायचा होता, बॅट हातात फिरलेली आहे, त्यामुळे एलिव्हेट तितकंसं करता आलं नाही. डीप मधून फार वेगाने फिल्डर सिंगलने धावसंख्या पुढे आपल्याला पाहायला मिळते 30 या आकड्यावरती. 17 बॉल मध्ये 32 धावांची अजूनही गरज आहे. मॅच सध्या तरी आपण म्हणतो की क्लोज येत चालली आहे. जसा जसा सामना पुढे जाईल, जर या ओव्हरमध्ये कमबॅक होते, विकेट पडतात, तर शेडोनकडे मोमेंटम. अन्यथा जोशीने ज्या पद्धतीने अटॅक केलाय, कुठेतरी का होईना एक पाऊल पुढे टीम गावदेवी गिरीजा माता झुडुंबुली. बॉल बाकी असताना 17-32 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या झुडुंबुलीला. काही चेंजेस आपण पाहतोय. कव्हर्सला फिल्डर आता आणतात. एक फिल्डर थेट चालला बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. डीप कव्हरला फिल्डर आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहे, लॉंग ऑनला फिल्डर आहे, काऊ कॉर्नर आणि त्यासोबत डीप स्क्वेअर लेग.
टॉप एज आहे फाईन लेगचा फिल्डर ऍक्शन मध्ये थर्ड मॅनचा कॉल. रोहनने टिपलाय झेल. 30 ला पहिली विकेट. जोशी बाद. सांगा आणि दोन्ही टीम्सला विनंती आहे सागाव आणि आगासन 40+ मंचच्या समोर येऊन थांबा. आपण फिल्डिंग घेतली आहे तुम्ही. सागाव संघ आपण बॅटिंग करायची तुम्हाला. तुम्ही पॅव्हलियन कडे जा उजव्या बाजूला मंचाच्या. आणि आगासन तुम्हाला मंचच्या समोरूनच मैदानाचा आत उतरायचंय. चेक. विकेट पडली आहे. धाबा फलकावरती आपल्याला 30 धाबा पाहायला मिळतात. वेगाने टाकला होता. ऑन साइडला बॉल गॅप मध्ये चालला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये डबलचा कॉल आहे विशाल पाटीलचा. तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर ऑन 32. बॉल बाकी आहेत 15 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. संचित पाटील कडून हीच अपेक्षा आहे आणि आल्याबरोबर त्यांनी विकेट देखील काढलेली आहे. जोशीची विकेट कुठेतरी ज्याने धावसंख्येचा वेग वाढवला होता तो धावांचा वेग कमी करण्याचा प्रयत्न संचित करतात. संचित सुभाष पाटील. 15 बॉल 30 धावांची गरज आहे. तुषार विशाल मध्ये काही चर्चा झालेली आहे. तुषार सेट बॅटर आहे. विशाल नुकताच आलाय मात्र तो देखील एक स्लॉग हिटर आहे. पाहूया संचित रिप्लाय काय देतोय. मिस टायमिंग. गॅप मध्ये बॉल पडणार आहे मिड ऑफ कडे. बॅक हँड एरिया मध्ये सिंगल सहजरित्या कंप्लीट होते. चौतीस वरती सध्याचं धावफलक आपल्याला पाहायला मिळते. एक विकेट. बॉल बाकी आहेत 14-28 धावांची गरज. पोल खेळायचा प्रयत्न एज आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ओहो कॅच ड्रॉप. ही चान्स आहे मॅच मध्ये येण्याची आणि इथे संचित चांगली बॉलिंग करत असताना कॅच ड्रॉप झाली आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा मानस कडून. विशालला जीवनदान धावा 35. पोल फसला होता. बॉल हवेत होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग व्यवस्थित चेंडूच्या खाली आले होते मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. बॉल बाकी आहे 13 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या गावदेवी गिरीजा माता झुनी डोंबिवलीला. घेणार आहे बॅटर बिकॉज जर या बॉलवरती मोठा फटका येतोय तर कदाचित मोमेंटम झुनी डोंबिवलीकडे जाऊ शकतं. पण मी म्हणेन संचित विकेट साठी जाईल. करतोय डॉमिनेट करणारी बॉलिंग आतापर्यंत संचित पाटील कडून या मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने कुठेतरी या मॅच मध्ये कायम ठेवलंय स्कायरल 11 स्वर्गीय रतन स्मृती गावदेवी शिरढोण बी संघाला. ओ द विकेट. संचित वेगाने टाकलाय. समोर खेळतोय लॉंग ऑन कडे फिल्डर आहेत. एक धाव सहजरित्या पूर्ण होते. तुषारकडे स्ट्राईक असेल. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा 36. बॉल बाकी आहेत 12. 26 धावांची गरज. 12 बॉल 26 धावांची गरज या मॅच मध्ये शिरढोण बीच्या विरुद्ध झुनी डोंबिवलीला.
चला आता वेळ जास्त घेऊ नका प्लीज. स्कायर 11 स्वर्गीय रतन स्मृती गावदेवी शिरढोण बी ला विनंती असेल. क्षेत्ररक्षण आपण लगेच सजवून घ्या. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 36 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपला. 12 बॉल आणि 26 धावांची मॅच आहे. हे षटक फार काही सांगून देणार आहे या मॅच मध्ये काय घडणार आहे. आगासज आणि सागाव दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहा. तुषारकडे स्ट्राईक 4th ओव्हर मध्ये आलाय मयुरेश. पहिला बॉल शॉट ऑफ लेन. खराब बॉल भिरकावलाय थेट लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. मोठा षटकार. आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 36 या आकड्यावरती. बॉल बाकी आहेत आता ते 11 माफ करा 42 आकड्यावरती सध्याचा धावफलक. बॉल बाकी आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये या मॅच मध्ये आता 20 धावांची गरज. अकरा बॉल 20 धावा. पहिल्याच बॉलवरती षटकार. मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये सध्या तरी झिरडोंबिवली. यानंतर देखील पहिल्या फेरीतील 2 सामने आपल्या समोर असतील 40+ फॉर्मॅटचे. ऑन साइडला खेचून मारलाय शॉट जॅब. बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार माफ करा 4 धावा चौकार. शॉट जॅब पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगला बॉल पहिल्या बाउन्स वरती सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. धावफलक सध्याच आपल्याला पाहायला मिळते ते 46 वरती. बॉल बाकी आहेत 10 धावा पाहिजेत 16. पहिल्या दोन्ही बॉलला सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. सेट झालाय तुषार. अटॅक करतोय. रनवे मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती जावं लागेल मयुरेशला. कमबॅक करावं लागेल बिकॉज जी बॉलिंग केली आहे संचितनं लास्ट ओव्हर मध्ये कुठेतरी त्या गोलंदाजीला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर या षटकामध्ये देखील चांगली बॉलिंग करणं हे महत्त्वपूर्ण असेल. Oh, loud call by umpire. It is no ball. Wicket. Wicket. Run out ची wicket. चला रन आउट ची विकेट जाते म्हणजे धावा 47 आणि विकेट नंबर 3. बाकी त्या मॅच मधले अजूनही 10 बॉल मध्ये धावा पाहिजे 15. येस नो बॉल. अजून किती वेळा सांगताय. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 47. बॉल बाकी आहेत 10. फ्री टॉन. नवीन बॅटर मैदानाचा हात आलाय मयूर पाटील. 10 बॉल 15 ची गरज आहे. फ्री टॉन. ऑफ समचा बाहेर थ्रू दी लाईन. नो चान्स फॉर फिल्डर. गॅप मध्ये बॉल सीमा पार चौकार. चौकार आले आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 51 धावा. बॉल बाकी आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये आता 11 धावांची गरज. मॅच ऑन. काय बॅटिंग केलेली आहे झिरडोंबिवलीने. सुरुवातीला जोशी त्यानंतर तुषार आणि आता आलेला मयूर. त्याचा बॅटमधून देखील पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 9 बॉल मध्ये 11 धावांची गरज. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय ती गावदेवी गिरिजा माता झिरडोंबिवलीला मयुरेश.
थ्रू दी लाईन ऑन साइडला चालला बॉल काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर फार वेगाने राजकडून मिस्टेक डबलचा कॉल विशालचा. एक धाव महत्वपूर्ण आहे. धावा 2 मिळतात 2च्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे. स्कोमोस ऑन 53 बॉल बाकी आहेत 8 धावा पाहिजेत 9. 8 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय ती झुनू डोंबिवलीला 4 बॉल मध्ये 17 धावा आलेल्या आहेत या ओव्हर मध्ये. प्रोडक्टिव्ह ओव्हर झुनू डोंबिवलीसाठी. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये बॉल राज चाललाय बॉलवरती. इथे चुकी नाही. सिंगल आता मिळते. मॅच इथूनही बनवू शकते मात्र विकेट यायला पाहिजे. डॉट बॉल यायला पाहिजेत. बॉल बाकी आहेत 7 धावा पाहिजेत 8. विकेटचा आपण विचार केला तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना विकेट पडले होते 5. इथे आतापर्यंत विकेट पडले झुनू डोंबिवलीचे फक्त 2. बॉल बाकी आहेत 7 धावा पाहिजेत 8. रडार मध्ये बॉल आणि थेट चाललाय उंबारली गावामध्ये लांब पल्ल्याचा अव्वल दर्जाचा विशालच्या बॅटमधून विशाल षटकार. अवघ्या 2 धावांची गरज. 6 बॉल 2 धावांची गरज. साठ धावा धावफलकावरती आहेत. विकेट 2 पडलेले आहेत आणि आता मॅच मध्ये फक्त 2 धावांची गरज. 6 बॉल मध्ये 2 विकेट 5 पडले होते पहिल्या डावामध्ये. या डावामध्ये विकेट पडले 2 म्हणजे 1 धाव देखील विजयासाठी पुरेशी आहे. मात्र विकेट जर पडत गेले आगासन टीम ही मॅच संपल्याबरोबर लगेचच तुम्हाला मैदानाच्या आत उतरायचे. सागाव तुम्ही पॅव्हेलियन कडे जाऊन थांबा. सागाव टीम उजव्या बाजूला पॅव्हेलियन आहे तुमचं. कट करायचा होता बॅकफुटला थांबलाय संचित पुन्हा. इट इज नो बॉल. इट इज नो बॉल. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा जे काही ॲज पर रूल अँड रेग्युलेशन सो नो बॉल नेक्स्ट बॉल फ्री हिट. 6 बॉल मध्ये फक्त 1 धावेची गरज आहे विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या झुनू डोंबिवलीला. लॉफ्ट करायचा होता मात्र इथे आलाय डॉट बॉल. 5 बॉल मध्ये अजूनही या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर 1 धावेची गरज आहे. 5 बॉल मध्ये जर 4 विकेट आले आणि धाव जर आली नाही तर सामना शिडोनच्या बाजूने जाऊ शकतो. मॅच फिनिश लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर मयूरचा बॅट मधून आलेला षटकार. अभिनंदन टीम गावदेवी गिरिजा माता झुनू डोंबिवलीने सामना जिंकला. हार्ड लक टीम स्कायरल 11 स्वर्गीय रतन स्मृती गावदेवी शिरढोण बी. चांगला संघर्ष राहिला पण गोलंदाजांना मार पडला आणि त्यामुळे धावसंख्येचं संरक्षण करता आलं नाही. इट्स शोड यू प्रेझेंटेशन बॉक्स जिथे सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल आणि त्याचबरोबर